राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 6 दिवसाच्या उपोषणाला यश आलं आणि आज ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं की तुमच्या 12 पैकी म्हणजे 14 पैकी 12 मागण्या आम्ही मान्य करू आणि त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं। पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या 6 दिवसाच्या आंदोलनामध्ये ओबीसी समाजाला नेमकं काय मिळालं आणि ओबीसी समाजाने नेमकं काय गमावलं। यासाठी हे आंदोलन सुरू झालं। त्याचा मूळ उद्देश होता की जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं होतं, असं आमरण उपोषण सुरू केलं होतं की ओबीसी मधून सरसकट प्रमाणपत्र हवी आहे आणि त्या मागणीसाठी त्यांचं आंदोलन होतं आणि त्या मागणीचा विरोध करण्यासाठी जे ओबीसी नेते ज्यांना असुरक्षितता वाटत होती की आमच्या आरक्षणावर गदा येऊ शकते, त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली महाराष्ट्रामध्ये नागपुरात आणि कोकणातसह इतर भागामध्ये साखळी उपोषण सुरू झालं। जरांगे पाटील यांनी आपलं सरकारनं आश्वासन दिल्यानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आणि जो जी.आर. महाराष्ट्र सरकारनं काढला त्या जी.आर.चा अभ्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेत्यांनी केला आणि स्पष्ट केलं की ओबीसी आरक्षणाला जी मूळ मागणी होती जरांगे पाटील यांची की ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ती कुठेतरी मान्य झाली नाही, हा विश्वास राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेत्यांना बसला आणि त्यानंतर आज 6व्या दिवशी हे आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलं। या 14 मागण्यांचं पत्र जे आहे ते महाराष्ट्र सरकारला देण्यात आलं होतं। काही प्रमुख मागण्या, कारण की सगळ्यात महत्त्वाचं आहे की 6 दिवसाच्या या साखळी उपोषणात तब्बल 12 मागण्या मान्य करण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारतर्फे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी दिलं आणि त्याचा जी.आर. काढण्याचं कामही केलं जाणार आहे। या संपूर्ण आंदोलनामध्ये विदर्भातले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते। पहिली मागणी होती की मराठा जातीला ओबीसी संवर्गातून प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। ज्या दिवशी जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जो जी.आर. काढला त्यात असं कुठलीही बाब नाही असं सांगत बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं की आपल्या ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही। त्यानंतर दुसरी महत्त्वाची मागणी होती की गेल्या काही दिवसात जी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। आता तुम्ही म्हणाल की शेतकरी आणि ओबीसींचा काय संबंध, असा तर्क लावला जाऊ शकतो, परंतु तायवाडे जे आहे ते वारंवार हा मुद्दा मांडत आला की बहुसंख्य शेतकरी हा ओबीसी वर्गातला आहे आणि त्यांचं यामध्ये अतोनात नुकसान झालं अतिवृष्टीमुळे, त्यामुळे त्यांचे पंचनामे करून मदत मिळावी याची घोषणाही या ठिकाणी ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं तिसरी महत्त्वाची मागणी, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मुलींना 100% शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली होती, परंतु आज मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लावून धरली होती या उपोषणात की ओबीसी मुलांनाही शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे। त्याचंही आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलेलं आहे आणि ती बाब आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता होऊन फायनान्सकडे गेली, म्हणजे तीही मागणी मान्य होईल असंही सांगितलं। तिसरी महत्त्वाची मागणी होती की ओबीसी महामंडळाला तुटपुंजा निधी दिला जातो तो 1000 कोटी मिळावा, तीही घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच ओबीसी समाजाच्या पदरी 12 पैकी 6 मागण्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांमध्ये समाधान आहे आणि हे सगळे नेते या मंचावर ठामपणे सांगतात की जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी जो जी.आर. काढला त्या जी.आर.मधून कुठेही ओबीसीच्या वाट्यातनं किंवा ओबीसीच्या ताटातलं काढून मराठा समाजाला देण्यात आलेलं नाही। हा विश्वास आम्हाला पटल्यानंतर आम्ही हे उपोषण मागे घेतल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघानं सांगितलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।